नमस्कार मित्रांनो, द जी के झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असलेले चालू घडामोडीवर काही निवडक प्रश्नोत्तरे आपण घेणार आहोत. चला तर सुरू करूया. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाचा 2024चा गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? अनुराधा पौडवाल यांना जाहीर झाला आहे. महाराष्ट्र शासनाचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार 2024 कोणाला जाहीर झाला आहे? संजय महाराज पाचपोर यांना जाहीर झाला आहे. केंद्र सरकारने ईडीच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती केली आहे? केंद्र सरकारने ईडीच्या संचालकपदी राहुल नवीन यांची नियुक्ती केली आहे. महाराष्ट्र शासनाचा भारतरत्न भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार 2024 कोणाला जाहीर झाला आहे? आरती अंकलीकर यांना जाहीर झाला आहे. केंद्रीय गृह सचिवपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? केंद्रीय गृह सचिवपदी गोविंद मोहन यांची नियुक्ती झाली आहे. भारतातील पहिले अहिल्या भवन कुठे उभारण्यात येणार आहे? भारतातील पहिले अहिल्या भवन मानखुर्द, मुंबई येथे उभारण्यात येणार आहे. महाराष्ट्र सरकारचा तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार 2024 कोणाला जाहीर झाला आहे? जनार्दन वायदंडे यांना जाहीर झाला आहे. नटवर्य प्रभाकर पानशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार 2024 कोणाला जाहीर झाला आहे? प्रकाश बुद्धिसागर यांना जाहीर झाला आहे. प्रमोद भगत हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? प्रमोद भगत हा खेळाडू बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी कोणत्या योजनेअंतर्गत अमृत ज्ञानकोश आणि फॅकल्टी डेव्हलपमेंट पोर्टल लॉन्च केले आहे? मिशन कर्मयोगी या योजनेअंतर्गत अमृत ज्ञानकोश आणि फॅकल्टी डेव्हलपमेंट पोर्टल लॉन्च केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने 2023चा चित्रपती व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? शिवाजी साटम यांना जाहीर झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने 2023चा राज कपूर जीवन गौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? आशा पारेख यांना जाहीर झाला आहे. भारताच्या 78व्या स्वातंत्र्य दिनाची थीम काय आहे? भारताच्या 78व्या स्वातंत्र्य दिनाची थीम आहे डेव्हलप इंडिया. भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी कोणाची निवड झाली आहे? मॉर्ने मॉर्केल यांची निवड झाली आहे. कोणत्या केंद्रशासित प्रदेशाने संपूर्ण राज्याचा दर्जा देण्यात यावा यासाठी विधानसभेत ठराव मंजूर केला आहे? पाँडेचेरी केंद्रशासित प्रदेशाने संपूर्ण राज्याचा दर्जा देण्यात यावा यासाठी विधानसभेत ठराव मंजूर केला आहे. महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळाने राज्यातील नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचा कालावधी किती वर्ष करण्याचा निर्णय घेतला आहे? 5 वर्ष करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र शासनाने राज्यातील नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाचा कालावधी वाढवण्यासाठी कोणत्या वर्षाच्या महानगरपालिका नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियमामध्ये सुधारणा केली आहे? 1965 या वर्षाच्या महानगरपालिका नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियमामध्ये सुधारणा केली आहे. हॉकी इंडियाने भारताचा माजी गोलरक्षक पी.आर. श्रीजश यांची किती क्रमांकाची जर्सी
निवृत्त करण्याचा निर्णय घेतला आहे. हॉकी इंडियाने भारताचा माजी गोलरक्षक पी.आर. श्रीजेश यांची 16 क्रमांकाची जर्सी निवृत्त करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू डोडा गणेश यांची कोणत्या देशाच्या पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाली आहे? केनिया या देशाच्या पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाली आहे. कोणत्या देशात जगातील सर्वात जुन्या कॅलेंडरचा शोध लागला आहे? तुर्की या देशात जगातील सर्वात जुन्या कॅलेंडरचा शोध लागला आहे. खालीलपैकी कोणाच्या हस्ते जिओ पारशी योजना पोर्टलचा शुभारंभ करण्यात आला आहे? किरण रिजिजू यांच्या हस्ते जिओ पारशी योजना पोर्टलचा शुभारंभ करण्यात आला आहे. खालीलपैकी कोणाला मरणोत्तर कीर्तीचक्र पुरस्कार जाहीर झाला आहे? कर्नल मनप्रीत सिंग यांना मरणोत्तर कीर्तीचक्र पुरस्कार जाहीर झाला आहे. 27वी नॅशनल कॉन्फरन्स ऑन ई-गव्हर्नन्स कोणत्या राज्यात आयोजित केली जाणार आहे? महाराष्ट्र राज्यात आयोजित केली जाणार आहे. कोणत्या देशाचे पंतप्रधान श्रेथा थाविसीन यांना न्यायालयाने पदावरून हटवले आहे? थायलंड या देशाचे पंतप्रधान श्रेथा थाविसीन यांना न्यायालयाने पदावरून हटवले आहे. नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशनच्या चेअरमनपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? राजकुमार चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वक्फ दुरुस्ती विधेयक 2024चा आढावा घेण्यासाठी नेमलेल्या संयुक्त संसदीय समितीच्या एकूण 31 पैकी राज्यसभेतील किती सदस्यांचा समावेश आहे? एकूण 31 पैकी राज्यसभेतील 10 सदस्यांचा समावेश आहे. वक्फ दुरुस्ती विधेयक 2024चा आढावा घेण्यासाठी नेमलेल्या संयुक्त संसदीय समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? जगदंबिका पाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोणत्या राज्याच्या किनारपट्टीवरून भारताने लांब पल्ल्यापर्यंत मारा करू शकणाऱ्या LRGB ग्लाइड बॉम्बची यशस्वी चाचणी घेतली आहे? तामिळनाडू राज्याच्या किनारपट्टीवरून भारताने लांब पल्ल्यापर्यंत मारा करू शकणाऱ्या LRGB ग्लाइड बॉम्बची यशस्वी चाचणी घेतली आहे. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.